नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? यू आर वॉचिंग कोमल सोनटके व्लॉग चॅनल. तर आपण सुरू करतोय जिथे आपला लास्ट व्लॉग संपला होता तिथेच, म्हणजे मी माझ्या शटरला, म्हणजे माझ्या आधीच्या मेकअप स्टुडिओला मी शटर डाऊन करते, क्लोज करते आणि निघते माझ्या नवीन स्टुडिओकडे, ज्याचं होतंय छान असं तयारी करतायत माझ्या नवीन स्टुडिओसाठी. तर तुम्ही बघू शकता. बरेच व्हिडिओ आडवे झालेत, उभे झाले, सो प्लीज ॲडजस्ट करून घ्या. ही आहे माझ्या नवीन शटरची जागा, माझ्या नवीन मेकअप स्टुडिओची जागा आहे ही. बघू शकता, खूप सुंदर असा स्पेस आहे, खूप छान अशी जागा आहे आणि पर्सनली मला खूप जास्त ही जागा आवडली आहे. आणि मेकिंग करत असताना खूप छान मजा घेत घेत, कारण खूप वेळ लागला, कारण मध्ये मध्ये सुट्ट्या पडत होत्या कामाच्या बाबतीत. सो हळूहळू हळूहळू काम चालू होतं माझं, तुम्ही बघू शकता. आणि ऐन दिवाळीच्या पिरियडमध्ये काम चालू केलं, त्याच्यामुळे थोडंसं हेडॅक होत होतं, कारण मेन जे कस्टमर्स आहेत ते दिवाळीमध्येच येते. जे जे ब्युटिशियन्स आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे. आणि जेव्हा शिफ्टिंग करतात तेव्हा सर्वात जास्त हेडॅक होतो, कारण लवकरात लवकर सेटअप व्हावा अशी आपली इच्छा असते, पण शेवटी कितीही केलं तरी होत नाही. मी खूप जास्त थकून होती, पण ठीक आहे, चलो ये भी बात सही है, होता ही रहता है, बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी बातें, असं म्हणून चालायचंच. आणि माझा सेटअप ऑलमोस्ट तयार आहे. मी पाहायला आले, अपडेट घेत होती, त्यांना सांगत होती, सगळ्या गोष्टी करून घेत होती त्यांच्याकडून. आणि हे सर्व करत असताना मध्येच मला अँकरिंगची ऑर्डर आली. सो ती अँकरिंग पूर्ण करून मी परत आली आहे माझ्या कामासाठी. आणि परत साफसफाई चालू झाली, तेव्हा ऑलमोस्ट सर्व फिनिशिंग झाली होती, फक्त आता साफसफाई बाकी होती. असं म्हणतात की फक्त लग्न झालेल्या मुलींसाठी संसार असतो, पण नाही भाई, जे लोक आर्टिस्ट आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांनासुद्धा माहीत आहे की जेव्हा शिफ्टिंग होते तेव्हा काय हालत बेकार होते. कारण म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, तशी गोष्ट आहे आपली भाई. हे आपला संसारच आहे दुसरा, हे म्हणजे आपलं दुसरं घरच आहे. इथं आपण हसतो, खेळतो, रडतो, सर्व 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 गोष्टी आपण तिथे एन्जॉय करत असतो. आपल्या क्लायंट्स आपल्यासाठी देव असतात आणि त्यांना हॅपी ठेवणं आपलं परम कर्तव्य असं समजून आपण काम करत असतो. सो छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप काही गोष्टी असतात, स्टुडंट्स पण असतात. सो माझा हा नवीन सेटअप तयार होतच आहे. याचा फुल व्हिडिओ जे आहे मी लवकरच टाकून देईल. आता सध्या सेटअप कसा तयार होत आहे, काय होत आहे, तो व्हिडिओ सांगत आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. आणि मी माझी जी प्रोसेस आहे, काय करते बाबा, काय साफसफाई एक घरची कमी केली असं स्टुडिओमध्ये जीव लावून करत असत, सर्वांनाच माहिती आहे आणि सर्वांना कळतं पण. कारण आपण जेव्हा घरी असतो तेव्हा एक वेळेस आपण मागं पुढं पाहतो, पण जेव्हा आपण वर्क प्लेसवर असतो तिथे आपण 101% देत असतो. सो माझ्या ड्रेसिंगवर कुणी जाऊ नका, सर्वजण असेच असतात. इवन 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 काय म्हणतो आपण, गाऊनवर असतात, पण मला मोस्ट ऑफ द टाईम गाऊन अजिबात नाही आवडतं. आय हेट गाऊन. आणि कोणी गाऊन लवर असेल तर प्लीज हेट करू नका, मध्येच काहीतरी असं चालतं. आणि मला परत इथे सेटिंग करायला माझ्या भावाने खूप जास्त मदत केली. हा पूर्ण सेटअप लावत असताना हळूहळू चालू होतं सेटअप लावणं, काय करायचं काय नाही करायचं. आणि सर्वांना माहीत असेल नसेल मला माहिती नाही, बट मला जास्तीत जास्त डेकोरेशन केलेलं खूप आवडतं. सो कमी बजेटमध्ये चालू आहे, कारण ऑलरेडी भरपूर इन्व्हेस्टमेंट झाली होती. सो जे आहे त्याच्यामध्येच बघा, पूर्ण पूर्ण सेटअप हा लावला मी एकदम छानपैकी. आणि फायनली मी तयार आहे माझ्या क्लायंटसाठी. आणि सेटअप केल्याच्या लगेचच मला हायड्रा फेशियलसाठी क्लायंट पण आले होते आणि खूप छान वाटलं मला. आणि ॲड्रेस सांगते तुम्हाला, उमरखेडवासियांसाठी स्पेशली, की आपला ॲड्रेस आहे दत्त मंदिराजवळ. आणि बघू शकता तुम्ही, इतका सुंदर आपला सेटअप तयार आहे. बरंचसं डेकोरेशन मी नंतर पण केलं. सो तुम्हाला हा सेटअप कसा वाटला नवीन केलेला ते नक्की कमेंट्स करा, सांगा मला. आणि पाहायला विसरू नका कोमल सोनटके व्लॉग चॅनल. भेटूयात पुढच्या व्लॉगिंगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र, बाय बाय.